नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही योजना नव्याने सुरू झालेली आहे. या योजनेमधून शेतकऱ्याला 5 वर्ष मोफत वीज मिळणार आहे. तर शेतकऱ्याला किती HP पर्यंत मोफत वीज वापरता येणार आहे आणि कोणता शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि ते पात्र ठरू शकतो, ह्या संदर्भातला GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. अजून माहिती आपण ह्या GRच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे. तर आपण शासन निर्णयामध्ये भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांच्या भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतचा शेतीपंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय आहे. योजनेची कालावधी किती वर्षापर्यंत हा योजना राबवला जाणार आहे पहा. सदर योजना 5 वर्षासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजनेचा राबविण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. त्याच्यानंतर ह्या मुख्यमंत्री बळीराजा योजनेचं पात्रता काय आहे पहा. राज्यातील 7.5 HP पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेल्या सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील. म्हणजे 3 HP पासून 7.5 HP पर्यंत ह्या योजनेच्या लाभार्थ्यांनी शेतीपंपचा मोटर चालवू शकतो. मित्रांनो, योजनेचं अंमलबजावणीची पद्धत पहा. एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतचा शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनाचे विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावर अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल. सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत 6,995 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलती पोटी प्रतिवर्ष 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील. ह्या रकमेत योजनेच्या कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. मागेल त्याला सौरकृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरविण्यात आले आहे. मुख्यमंत्री मोफत वीज योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला किती HP पर्यंत मोफत वीज वापरता येणार आहे आणि कोणता शेतकरी पात्र आहे, सविस्तर ती माहिती आपण या GRच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे. हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. जय महाराष्ट्र. धन्यवाद.